तर तुमची मुलगी लपली आहे की तिला कोणी लपवलंय कळेल. हे काय म्हणालात तुम्ही? हे सावनीचे कपडे हो, हे कुठे सापडले तुम्हाला? झाडीत पडलेले सापडले. डॉग स्क्वॉडला डेड बॉडी सापडली सर. चला. सर हा ते डॉग स्क्वॉडवाले माहिती आहे बॉडी सापडली ना. कुठे आहे डॉग स्क्वॉड? ते तिकडे अजून काही सापडते का बघायला गेले. जमदाडे गाडीचा नंबर. काय ग्रेट गॅम्बलर आहात कुठे? काही फोन नाही तुमचा? हा, मोठा हात मारल्यानंतर मैत्रिणीला विसरलात वाटतं. नाही नाही नाही, मजा करते. मला माहिती आहे तू आता सेलिब्रेशन मोड मध्ये असणार आहेस. बाप लेक आणि बायको यांची मजा चालू असणार आहे नाही का? ऐक ना. नाही आधी तू माझं ऐक, कारण हे जास्त महत्वाचं आहे. अभय मी काय म्हणते, त्या हिरजीचे पैसे देऊन टाकतोस का? नाही म्हणजे त्यांनी काही मागितले नाहीयेत, पण आता आहेत तर देऊन टाक ना. म्हणजे तूही मोकळा होशील. मला माहितीये की तू ही गोष्ट विसरणार नाहीयेस, पण आता प्रायोरिटीने देऊन टाकलेस तर तुझ्या डोक्याला भुंगा लागून राहणार नाही. हो. मग त्याच्यानंतर हवी तेवढी मजा करा तू आणि साऊ. अभय अभय काय झालंय? अभय तू रडतोयस का? खूप मोठा प्रॉब्लेम झाला. खूप मोठा प्रॉब्लेम. बाबा कशी दिसते मी? कमाल. मस्त आहे ना, मैबूतायचं. भयानक आहे रे सगळं. भयंकर आहे. काही सुचत नाही. असं असं कसं होऊ शकतं? अभय मी तरी तुला म्हणाले होते तिचे मित्र कोण आहेत ते बघ, त्यांचे नंबर घे. तर तू मला काय म्हणाला, सावनी माझे फोन उचल. तरी मी तुला इन्सिस्ट केलं, पण तू ऐकलंच नाहीस माझं. खाल्ली मी माती. खूप माती खाल्ली मी. तुझ्या पाया पडतो, पण मला दोष देऊ नकोस तू तरी. माझ्या घरी हेच चाललंय का? आई बाबा श्रद्धा सगळे मला दोष देतात. स्वतःला आरशात बघायला पण लाज वाटायला लागली मला. आत्ता जर मला कोणी सांगितलं ना तुझ्या मुलीच्या बदल्यात तुझा जीव हवाय, तोही देईन मी. तुझी पोरगी पाहिजे आणून. वेडायस का? काय बोलतोयस तू? हा? काही होणार नाही सावनी. सापडणार आहे ती, कळलं? अभय तूच जर का खचलास तर घरच्यांना कोण सांभाळणार आहे? यू हॅव टू बी स्ट्रॉंग. आय कांट प्रिटेंड नाव. मी खोटं नाही वागू शकत आहे. नाही वागू. जोपर्यंत साऊ सापडत नाही मी नाही जगू शकत. नाही जगू शकत. काही नाही होणार. ते तू इथे काय करतोस? हा, काय करतोस इथे?
नात आली का परत? नाही अजून. येईल येईल. जाणाऱ्याची वेळ असते तशी येणाऱ्याची पण वेळ असते. आपल्या हातात काय? काही नाही, फक्त वाट पाहणं. काय करतो इकडे? कशाला एंटरटेन करताय तुम्ही? अरे तो फक्त साऊची चौकशी करायला आलाय. का नातेवाईक आहे का आपला? तुला कसं माहिती रे माझी मुलगी गायब झाली? हा, सांग ना. खबर काढायला आलायस तू? इथलं तिथे करायला आलायस का? निघ. या भिकाऱ्यांमुळे ना या घराला नजर लागलीये. चल निघ. अरे काय मिरज का कशाला गरीबाला हाडतूड करतो रे कायम? चितुरा ना बरी आहे का तब्येत? टोपी खाली दडलेलं सापडलं. काळजी करू नका, माझं लक्ष आहे सगळीकडे. या तुम्ही. आधीच तुझ्या घरावर काय कमी संकट आहेत का रे? मग कशाला उगाच गरीबाची शिव्या शाप घेतोस? अरे परिस्थिती सोड, वय बघ त्यांचं, त्याचा तरी रिस्पेक्ट कर. तुम्ही आता इथे म्हणजे आता कसं आहे काका, आमचं येणं होत राहणार इथून पुढे. ते मला माहिती आहे, डॉक्टर आणि पोलीस यांना विनाकारण भेटायला लोकांना आवडत नाही, पण वेळ आल्यावर त्यांच्याशिवाय पर्याय पण नसतो ना. आता आम्ही तुमचे कायमचे पाहुणे. तुम्हाला साऊ बद्दल काही कळलंय? इथे सांगू? मला प्रॉब्लेम नाही सांगायला. गाव गोंगाट होईल, चालेल का? ऑलरेडी आम्हाला खूप जणांनी पाहिलंय खाली. मला असं वाटतं की इथे सांगण्यापेक्षा आत येऊन सांगितलं तर चर्चा कमी होईल. नाही 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 तुम्ही आत या. चल. हा बोल. कुठे साऊ? काय कळलं का? अरे बोल ना. जरा घरातल्या सगळ्यांना बोलवा. पाणी घे जमदार. श्रद्धा, ठीक. बोल. तर विषय असा आहे की तुमची गाडी सापडली आहे मिरजकर. गाडी सापडली? मग साऊ साऊ कुठे? साऊचं काय म्हणजे कळलं की नाही काही? बसा बसा बसा, या. हा? या ना, बसा. गाडी तुमचीच आहे, नीट बघून घ्या. तुमचीच गाडी आहे का? माझी गाडी आहे. रंग तोच आहे का? नंबर प्लेट बघा. तुमचीच गाडी आहे का? हो माझीच गाडी आहे. साऊ घेऊन गेलेली. कुठे आहे ती? लगेच टॉप गिअर टाकायची काय गरज आहे? टप्प्याटप्प्यात विचारतोय ना मी प्रश्न, उत्तर द्या. विषय असा आहे की या गाडीमध्ये आम्हाला डेड बॉडी सापडली. नाही, वाईटात चांगलं असं की ती डेड बॉडी तुमच्या मुलीची नाहीये. कोणाची? मिरजकर तू ना तुझी पत्रिका दाखवून घे बाबा. नाही काहीतरी मंगळ वक्री आहे किंवा ना 7:30 वगैरे काहीतरी चालू आहे तुला मेजर. तू नीट सांग ना, कोणाची आहे डेड बॉडी? ती बॉडी आहे राठोडची. राठोड? कोण राठोड? जगत राठोड. जगत राठोड? नाही, आम्ही जगत राठोडला ओळखत नाही. नाही तुम्हाला नसेल आठवत, पण याला आठवणार. जगत राठोड, रेड. आठवलं का? तुला भारी राहू मिरजकर, लयच भारी आहे तू. हा म्हणजे तुझ्या बाबतीत असं होतं ना, आम्ही काहीतरी वेगळं शोधायला जातो, काहीतरी वेगळंच सापडतं रे. म्हणजे बघ ना, तुझ्या मुलीला शोधायला गेलो, सापडली तुझी गाडी. त्यात जगत राठोड. काय करावं तुझं?
माझी मुलगी कुठे आहे? तोच विषय आहे ना मॅडम, तुमची मुलगी कुठे आहे? बाकीचं चौकीत जाऊन बोलूया. चला, चौकशी करायची मिरजकर, चौकीत यावं लागेल. चल. तर डोकं फिरलंय का रे? माझ्या मुलीची मिसिंग कंप्लेंट दिली आहे तुझ्याकडे. माझ्या गाडीमध्ये डेड बॉडी मिळते, यात माझा काय दोष आहे? गाडी कोणाची? तू माझ्या मुलीला शोध ना. तुझ्याच मुलीला शोधत होतो तेव्हा तर हे सगळं दिसलं ना. त्या जगत राठोडची एका वॉन्टेड क्रिमिनलची डेड बॉडी तुझ्या गाडीत होती, बरोबर ना? मग ऐक ना, तवरून ताकबाद समजून घे. चल. हा? साहेब साहेब, अजित तिला घेऊन जा. जा घेऊन जा. जा जा तू आत घेऊन जा. जा. नाही नाही, तू आत जा, मी आहे. काय रेड वगैरे हे काय आहे वगैरे, अभयने आम्हाला काही सांगितलं नाही. कुठला मुलगा बापाला सांगेल की पोलिसांनी रेड मारली होती, त्याच्यामध्ये मी पकडला गेलो, रात्रभर मी लॉकअप मध्ये होतो, त्यांनी मला फोडला? सांगेल कुठला मुलगा? अरे पण होताच कुठे? कामात अडकले होतो, झोपू कमी आता. तुला चौकशी करायची ना? चल, माझ्यावर खून नसेल, फॅमिलीला त्रास द्यायचा नाही. हे तुझ्यावर कसली खुन्नस? तुझ्यावर खुन्नस काढणे एवढा तू मोठा नाही, कळलं ना? आमदार महाडिकाच्या गाडी मागे पळणारा कुत्रा आहे तू, कुत्रा. साहेब, हे एका सभ्य माणसाचं घर आहे, जरा सांभाळून बोला प्लीज. मग सभ्य माणसाच्या घरात एका पोलीस ऑफिसरशी कसं बोलावं हे शिकवलं जात नाही का मुलांना? हे बघा, त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. आता काय झालंय ते तुम्ही सांगणार का? सांगतो, नीट ऐका. अमित कारखानीस या मॅडमच्या शाळेमध्ये शिकणारा मुलगा, त्याचा खून झाला. तो खून कोणी केला? जगत राठोड. आता ह्या जगत राठोड बद्दल आम्हाला एक टीप मिळाली होती. जेव्हा आम्ही त्या लोकेशनला पोहोचलो, तिथे आम्हाला कोण सापडलं? तुमचा नवरा अभय मिरजकर. मिरजकर तू? आणि नुसताच सापडला नाही, तर त्याच्याकडे पैशांनी भरलेली बॅग होती, ज्यात तब्बल 50 लाख रुपये होते, बरोबर? आणि आता गंमत बघा ना, अभय मिरजकरच्या गाडीमध्ये त्या वेल नोन क्रिमिनलची म्हणजे जगत राठोडची बॉडी आम्हाला सापडते. आता मॅडम तुम्ही आम्हाला सांगा, या सगळ्या प्रकरणाकडे पोलीस म्हणून आम्ही कसं बघावं? 50 लाख? अगं ती बॅग महाडिक साहेबांची होती. 50 लाख आहे. तुला ऍड्रेस मेसेज केलाय, तिथे नेऊन दे. मी त्यांना जमिनीचा व्यवहार करतो, 50 लाख रुपये माझ्याकडे नसतील का? काय बोलताय तू? मी तिकडे एक व्यवहार करायला गेलेलो आणि हा तिकडे आला. कोण जगत राठोडे मी त्याला बघितलंही नाही, काळा की गोरा. याचं कसं झालंय माहितीये का? पकडी गई वो चोरी और पकडा गया वो चोर. काय भोसले, हे सगळे प्रश्न तू महाडिक साहेबांना विचारले का? नसेल जमलं ना तू. माझ्या पर्सनल प्रॉपर्टीमध्ये माझ्या माणसाला त्या फालतू टिपीच्या आधार उचलायच तू. ह्या सगळ्या गोष्टीचा मी वरपर्यंत बवाल केला ना, तर किती महागात पडेल डिपार्टमेंटला. मॅडम जरा विचार करा. ऐक माझं, मला सोडवायला महाडिक साहेब स्वतः आले होते. बस मला एवढंच सांगायचं आणि मला एवढंच आठवतं. आठवेल. आमच्याकडे चौकीमध्ये सजबोल पट्टा असतो, तो पडला ना सगळ्यांना सगळं आठवतं. आठवेल सगळं. साहेब, मी पाया पडतो तुमच्या, प्लीज. कशाला हात जोडता याच्या समोर? हा काय करणार नाही, काही करू शकणार नाहीये. सकाळी तुडवला आम्ही तुला, हे विसरलास?
चौकीत मध्ये तुडवलंय याला. बाबा बाबा थांबा थांबा. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला माझ्या नवऱ्याची चौकशी करायची आहे ना? करा तुम्ही चौकशी. पण एक विनंती आहे, ही मध्यमवर्गीयांची वस्ती आहे. सगळेच आम्ही एकमेकांना ओळखतो. तुम्ही त्याला असं पकडून गाडीत न घेऊन गेलात तर सगळीकडे शोभा होईल आमची. नको नको ते बोलतील सगळेजण. आणि आम्ही सगळेच आधीच खूप अस्वस्थ आहोत. आता अजून कुठल्या प्रश्नांना उत्तरं देण्याची ताकद नाही आमच्यात. मला 15 मिनिटं द्या, मी त्याला घेऊन येते पोलीस स्टेशनला. अर्धा तास दिला. मॅडम, विषय असा आहे की केस आता साधी सोपी राहिली नाहीये. प्लीज. अभय, आता तरी आम्हाला सगळ्यांना खरं खरं काय ते सांग. गॉड, फाइनली तू आलास. पर किधर था तू? यहाँ पे फटी पड़ी थी मेरी. तर काय करणार, काळजी तर घ्यावी लागेल ना. कुठे आहे ती? अरे ये क्या किया तूने? तुला माहितीये मध्येच ओव्हर पॉवर झाली ती माझ्यावर. अंकित अरे खूप खूप भीती वाटत होती रे मला. मला तिला जमलंच नाही सांभाळायला. अगं ती पण घाबरली असणार. तू नीट बोललीस का तिच्याशी? यार खूप प्रयत्न केला यार मी, पण ऐकतच नव्हती ती. सारखं मला घरी जायचंय, मला घरी सोड हेच चालू होतं तिचं. शेवटी मी तिला 4 बटणं दिली तेव्हा जाऊन शांत बसलीये ती. तेव्हापासूनची झॉम्ट आहे ना ती तशीच आहे. पण आता कुठे कंट्रोल मध्ये आलीये माहितीये? तिला सवय नाहीये. ओव्हरडोस झाला ना तर विकेट पडेल तिची.